नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या गणित भाग 1च्या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते। याआधी गणिताची आपण पहिली 2 प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे। आज आपण तिसरं प्रकरण जे आहे पॉलिनॉमियल्स। पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदी। इयत्ता 8वी मध्ये आपण बहुपदीचा म्हणजे पॉलिनॉमियलचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल ओळखायला आपण शिकलेला आहे, पॉलिनॉमियलचे टाइप्स आपण शिकलेला आहे, त्याचबरोबर पॉलिनॉमियलचं कोटी म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कशी ओळखायची हेही पाहिलेलं आहे। यावर्षी त्याचाच पहिल्या एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये आपण त्याचीच उजळणी करणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदीचे प्रकार। तर टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स मध्ये पहिल्यांदा त्याचे टाइप्स हे नंबर ऑफ टर्म्स अकॉर्डिंग टू नंबर ऑफ टर्म्स म्हणजे त्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत। आता इथं 2x ही एक पॉलिनॉमियल आहे, बहुपदी आहे। मग याच्यामध्ये एकच पद आहे आणि म्हणून त्याला एकपदी म्हणजे मोनोमियल असं म्हणतात। हे 5 आहे। आता 5 मध्ये चल नाही त्याच्यामध्ये तरी सुद्धा याला स्थिर बहुपदी असं म्हटलं जातं। म्हणजे एकच पद आहे म्हणून ही सुद्धा एकपदी म्हणजे मोनोमियल्स असं म्हणतात। इथे बघा x⁴ प्लस x ही बायनॉमियल आहे, द्विपदी आहे, कारण याच्यामध्ये 2 पद आहेत, 2 पद आहेत आणि अधिक किंवा वजा या चिन्हाने ती जोडलेली आहेत। m² - 3m there are 2 terms, therefore it is the binomial। x⁻³ x³ minus √3x² plus 5x। Here 1 2 3 इथं सुद्धा 3 टर्म्स आहेत, 3 पद आहेत म्हणून ह्याला त्रिपदी किंवा ट्रायनॉमियल असं म्हटलं जातं। These are the types of polynomial according to number of terms। त्याच्यामध्ये असलेल्या पदांच्या संख्येवरून या बहुपदीचे प्रकार आहेत। आता पॉलिनॉमियल्स ओळखायची कशी? तर पॉलिनॉमियल्स ओळखण्यासाठी त्याच्यामध्ये वापरलेलं जे चल आहे त्या चलाचा घातांक ही पूर्ण संख्या असली पाहिजे। पॉवर इज द होल नंबर, पॉवर इज द होल नंबर। होल नंबर म्हणजे काय? 0 1 2 3 डॅश 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 म्हणजे पूर्ण संख्या। याचा घातांक वापरलेल्या चलाचा घातांक इंडेक्स म्हणजे पॉवर त्याची ही पूर्ण संख्या होल नंबर पाहिजे। म्हणजेच काय बघा, तर धन पाहिजे संख्या, त्याचबरोबर पूर्ण संख्या असली पाहिजे आणि मग आपण त्या पॉलिनॉमियल आहे की नाही हे ओळखण्यासाठी एकच लक्षात ठेवायचं की त्यातल्या असलेल्या चलाचा घातांक पूर्ण संख्या पाहिजे। पॉवर इज द होल नंबर। आता पहिलं बघा, हे आपल्याला पॉलिनॉमियल्स ओळखायचे आहेत। याच्यामध्ये असलेले जे आहेत, पहिली पॉलिनॉमियल लिहिलेली आहे, बहुपदी लिहिलेली आहे p³ मायनस ½ p² प्लस p। आता याच्यामध्ये बघा p चा घातांक इंडेक्स किती आहे? 3 आहे। 3 ही पूर्ण संख्या आहे, धन पाहिजे संख्या, संख्या ही धन पाहिजे आणि पूर्ण संख्या पाहिजे। याच्यामध्ये p चा घातांक 2 आहे, पूर्ण संख्या आहे। याच्यामध्ये p चा घातांक दिसत नाही म्हणजे एक घातांक आहे, ती सुद्धा पूर्ण संख्या आहे आणि म्हणून इट इज द पॉलिनॉमियल। It is polynomial। m³ plus 2m² minus √3m। याच्यामध्ये पण बघा घातांक बघायचे, प्रत्येक m चे घातांक बघा। चल वापरलेलं चल कुठला आहे? m आहे आणि घातांक त्याचा 3 आहे, 2 आहे, 1 आहे म्हणजे सगळे पूर्ण संख्या घातांक आहेत म्हणून ही पॉलिनॉमियल आहे। इट इज पॉलिनॉमियल, ही बहुपदी आहे। आपण काय लिहिणार? ही बहुपदी आहे। आता इथं 6 ला तिथं चलच नाही, 6च्या पुढे चल नाही आणि
समजा चल का नाही, मी असं लिहिलं हे 6x चल जोडलं आणि त्याचा घातांक 0 लिहिला मी. आपल्याला घातांकाच्या नियमानुसार माहित आहे x⁻0 इज इक्वल टू 1. म्हणजे ह्याची पूर्ण किंमत आपली किती येणार, 1 येणार. आणि 6 गुणिले 1 6 1 6 म्हणजे ही पॉलिनॉमियल आहे. ही काय आहे, पॉलिनॉमियल. कारण x चा 0 घातांक आहे, 0 ही पूर्ण संख्या आहे. आपला मुख्य नियम काय आहे की चलाचा घातांक पूर्ण संख्या पाहिजे. आता म्हणून ही सुद्धा पॉलिनॉमियल आहे. इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. ही बहुपदी आहे. पुढे बघा 2 - 5 इज स्क्वेअर रूट x. स्क्वेअर रूट मध्ये x आपण पाहिलेलं आहे घातांकाच्या नियमात की रूट x म्हणजेच काय, तर x चा घातांक हेच काय नसतं मांडणार मी 2 - 5x रेज टू 1/2. रूट मध्ये आहे म्हणजे त्याचा घातांक किती आहे 1/2. आता घातांक 1/2 आला म्हणजे ही पूर्ण संख्या नाही आणि म्हणून इट इज नॉट पॉलिनॉमियल. इट इज नॉट पॉलिनॉमियल. ही पॉलिनॉमियल नाही कारण x चा घातांक ही पूर्ण संख्या नाही. रूट मध्ये आलं किंवा क्यूब रूट मध्ये आलं की हे पूर्ण घातांक नसतो आणि म्हणून पॉलिनॉमियल नसते. आता इथं y प्लस 1/y. आता ह्या y चा घातांक 1 आहे पण या y चा घातांक हा हेच कसं येते बघा y अधिक y रेज टू -1. छेदामध्ये आहे घातांकाच्या नियमानुसार a रेज टू -m इज इक्वल टू 1/a रेज टू -m. घातांकाच्या या नियमानुसार y चा -1 घातांक होतो आणि म्हणून -1 काय पूर्ण संख्या नाहीये, -1 पूर्ण संख्या नाही म्हणून इट इज नॉट पॉलिनॉमियल. ही बहुपदी नाही. ही बहुपदी नाही. म्हणजे पॉलिनॉमियल ओळखण्यासाठी प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे की पॉलिनॉमियल आहे की नाही, बहुपदी आहे की नाही ते आपण ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हा पहिला प्रश्न आपण त्यातला सोडवलेला आहे की बहुपदी आहे की नाही ओळखण्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, त्यात वापरलेल्या चलाचा घातांक हा धन पूर्ण पाहिजे, धन संख्या पाहिजे म्हणजेच पूर्ण संख्या पाहिजे. आणि 0 असला तरी चालतो कारण 0 पूर्ण संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पॉलिनॉमियल आहे की नाही हे आपण ओळखायला शिकलेलो आहोत. आता याच्या पुढचा भाग आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची कोटी. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदीची कोटी. आता बहुपदीची कोटी अभ्यासत असताना बहुपदीची कोटी म्हणजे काय, तर चल जे वापरलेला आहे त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक, त्या चलाचा मोठ्यात मोठा घातांक. आता पहिल्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसते बघा 2x चा 7वा घात वजा 5x अधिक 9. ह्यात घातांक x चा 7 आहे, इथं घातांक x चा 1 आहे. इथं x चा घातांक दिसतोय का आपल्याला, xच नाही दिसत म्हणजे x चा घातांक 0 असणार आहे. म्हणजेच याची कोटी म्हणजेच डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती आली 7. किती डिग्री आली 7 आली. जास्तीत जास्त मॅक्झिमम पॉवर म्हणजे मोठ्यात मोठा घातांक. इथं बघा इथं एक्सच जोडलेलं नाहीये ह्याला, म्हणजे चलच नाहीये. एक्स असेल, वाय असेल, एम असेल, एन असेल, मग इथं नाहीये म्हणजे त्याचा घातांक किती आहे 0 आहे. आणि म्हणून याची डिग्री म्हणजे कोटी किती येणार आहे 0. कोटी किती येणार आहे 0 येणार आहे. आणि म्हणून बघा ह्याची डिग्री किती आहे 0 असणार आहे. डिग्री 0. इथं सुद्धा x रेज टू 0 0च घातांक आहे. इथं काय आहे 0 घातांक आहे म्हणून डिग्री किती येणार आहे, त्याची कोटी किती येणार आहे 0च येणार आहे. आता इथं बघा इथं 2 चल आहेत m आणि n, 2 व्हेरिएबल वापरलेले आहेत.
आणि मग अशा वेळी आपण कोटी त्यावेळी काढतो, त्यावेळी त्याच्या घातांकांची बेरीज करायची. इथला घातांक किती आहे? 7 आणि 3 10. इथला घातांक किती आहे? 5 आणि इथं घातांक दिसत नाही म्हणजे 5 आणि 1 6. इथं घातांक किती आहे? 1 आणि 1 2. घातांक दिसत नसेल त्यावेळी किती असतो आपला? 1. मग मॅक्झिमम घातांक किती झाला याचा? मॅक्झिमम पॉवर इज द 10. म्हणजे जास्तीत जास्त घातांक मोठा, सर्वात मोठा घातांक किती आहे? 10 आहे. म्हणून ह्याची डिग्री किती येणार? डिग्री किती येणार? 10 येणार. त्याची डिग्री इज इक्वल टू 10. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बहुपदीची कोटी म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल कसं काढायचं? तर मोठ्यात मोठा घातांक. 2 पद आली, 2 चल आली की चलांची बेरीज करायची आणि मग आपण मोठं कुठली बेरीज कुठली मोठी आहे ती त्याची काय असते? डिग्री असते. आता इथं x चा 7वा घाताचा हा 2 काय आहे? तर सहगुणक आहे, म्हणजे कोइफिशियंट आहे. x चा कोइफिशियंट किती आहे? 5. त्यालाच काय म्हणतो आपण? सहगुणक म्हणतो. आता इथं बघा, आपण या उदाहरणामध्ये आपण विचार केला तर इथल्या p चा सहगुणक किती? 1. p वर्गचा सहगुणक किती? 1/2. म्हणजे कोइफिशियंट. मी तुम्हाला या उदाहरणात विचारलं की m क्यूब चा कोइफिशियंट, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ m क्यूब? किती आहे? 1. दिसत नाहीये ना आपल्याला, म्हणजे तो किती असणार आहे? 1. m स्क्वेअर चा कोइफिशियंट किती आहे? तर 2. m स्क्वेअर चा कोइफिशियंट किती आहे? 2. आता जसे आपण नंबर ऑफ टर्म्स वरून पॉलिनॉमियलचे टाइप अभ्यासले, तसंच नंबर ऑफ टर्म्स वरून आपण पॉलिनॉमियलचे म्हणजे टाइप्स पाहिले, तसंच आपल्याला डिग्रीवरून, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियलच्या डिग्रीवरून त्याचे काही टाइप्स आहेत. डिग्रीवरून त्याचे काही टाइप्स आहेत, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल हे पाहत असताना आपण डिग्री बघायची. जास्तीत जास्त मॅक्झिमम त्याचा इंडेक्स किती आहे? 1 आहे. मॅक्झिमम इंडेक्स 1 आहे आणि म्हणून त्याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतात. काय म्हणायचं? लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे त्याचा डिग्री म्हणजे मोठ्यात मोठा घातांक हा 1 असेल तर त्याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हटलं जातं. आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे रेषीय बहुपदी. रेषीय बहुपदी. पुढं इथं बघा, डिग्री किती आहे? इथं घातांक 2 आहे, इथं घातांक 1 आहे, इथं काहीच नाही म्हणजे घातांक 0 असणार आहे. मग डिग्री किती आहे? तर 2. मोठ्यात मोठा घातांक, मॅक्झिमम इंडेक्स, मॅक्झिमम पॉवर 2 आहे आणि म्हणून याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्गीय बहुपदी. वर्गीय बहुपदी असं म्हणतात. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्गीय बहुपदी असं म्हणतात. आता या उदाहरणात आपण बघितलं, या उदाहरणामध्ये आपल्याला बघा x³ + x² + 2x असं आपल्याला दिलेलं आहे. आता इथली डिग्री तुम्ही बघितलं, याची डिग्री किती आहे? जास्तीत जास्त घातांक 3 आहे आणि म्हणून ह्याला क्यूबिक पॉलिनॉमियल काय म्हणायचं? क्यूबिक पॉलिनॉमियल. डिग्री 3 असेल तर क्यूबिक पॉलिनॉमियल असं म्हणतात. त्यालाच घन बहुपदी, घन बहुपदी असं म्हटलेलं आहे. पॉलिनॉमियलचे टाइप नंबर ऑफ टर्म्स वरून काय होतं आपलं? मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. आणि त्याच्या डिग्रीवरून लिनियर पॉलिनॉमियल,
डिग्री 1 असेल लिनियर पॉलिनॉमियल रेषीय बहुपदी, डिग्री 2 असेल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल वर्गीय बहुपदी म्हणतात, आणि डिग्री 3 असेल तर क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे घन बहुपदी असं म्हणतात. म्हणजेच त्याच्या कोटीवरून त्याचे हे 3 टाइप्स आहेत. अशा पद्धतीनं बहुपदी कशी ओळखायची आणि बहुपदीची कोटी कशी आपण सांगायची हे प्रॅक्टिस सेट 3.1 मधला प्रश्न 5वा आहे. क्लासिफाय ॲज अ लिनियर क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल. म्हणजे प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला की रेषीय बहुपदी आहे का वर्गीय बहुपदी आहे का घन बहुपदी आहे ह्याचं वर्गीकरण करा म्हणून सांगितलेलं आहे. आता लिनियर बहुपदी म्हणजे त्याचा मॅक्झिमम घातांक हा एकच असला पाहिजे. म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1, देन इट इज कॉल्ड एज द लिनियर पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक मध्ये डिग्री किती पाहिजे, कोटी किती पाहिजे, त्याची 2 पाहिजे. क्यूबिक मध्ये कोटी 3 पाहिजे म्हणजे डिग्री 3 असली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त घातांक हा त्याचा 3 असला पाहिजे. आता आपण बघूया ह्याचं वर्गीकरण करूया. प्रश्न 5वा आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मधला. पहिलं बघा याची डिग्री किती येणार आहे म्हणजे मोठ्यात मोठा घातांक किती आहे 2. म्हणजे ही कुठली असणार आहे क्वाड्रॅटिक वर्गीय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता 5p आहे. डिग्री किती आहे कोटी किती आहे त्याची तर 1 आहे आणि म्हणून ही काय झाली लिनियर पॉलिनॉमियल. ही काय आहे लिनियर पॉलिनॉमियल. आता त्याच्यानंतर पुढे बघा इथं हे काय आपल्याला सहगुणक बघायची काही गरज नाही. फक्त व्हेरिएबल बघायचं. व्हेरिएबलचा मॅक्झिमम घातांक म्हणजे जास्तीत जास्त घातांक बघायचा आणि तो जर 1 असेल तर लिनियर, 2 असेल तर क्वाड्रॅटिक, 3 असेल तर क्यूबिक. आता इथं 1 आहे म्हणजे ही काय आहे लिनियर म्हणजे रेषीय बहुपदी आहे लिनियर पॉलिनॉमियल. इथं बघा डिग्री किती आहे 2. डिग्री 2 असेल तर वर्गीय बहुपदी म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पुढे बघा 3r चा घन 3r क्यूब. इथं डिग्री 3 आहे म्हणून क्यूबिक पॉलिनॉमियल घन बहुपदी. इथं पुढे बघा m⁻³ + 7m² + 5/2m - √7. इथं तुम्ही डिग्री बघितली याची तर याची डिग्री ही 3 आहे आणि म्हणून ही क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. ही पॉलिनॉमियल कसली आहे क्यूबिक पॉलिनॉमियल. आता यातला पुढचा भाग आहे की ही जी दिलेली पॉलिनॉमियल आहे ती दिलेली पॉलिनॉमियल ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये कशी मांडायची आणि स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूप. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे प्रमाण रूपात कशी मांडायची म्हणजेच यालाच आपण बघा प्रमाण रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म असं म्हणतो. पहिल्यांदा आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडूया. प्रमाण रूप. आता प्रमाण रूप स्टँडर्ड फॉर्म म्हणजे दिलेली बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडायची. घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडायची. आता पहिल्यांदा आपण घातांका मोठा घातांक कुठला आहे यातला तर m चा 5वा घात आहे आणि मग पहिल्यांदा हे पद येणार 3m⁻5. 3m⁻5 म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडत असताना आपण पहिल्यांदा सगळ्यात मोठा घातांक घ्यायचा. आता 5 नंतर घातांक कुठला आहे अधिक 5m³ त्याच्यानंतर वजा 7m अधिक 2 ही झाली घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडणी झाली. पण हे स्टँडर्ड फॉर्म अजून झालेलं नाही. आपण काय केलेलं आहे फक्त ही जी दिलेली पॉलिनॉमियल आहे ती घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण मांडलेली आहे. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण मांडत असताना
म्हणजे हे प्रमाण रूपात ही बहुपदी आपण मांडत असताना घातांकाच्या उतरत्या क्रमानंच मांडायची. पण 5 नंतरचा घातांक किती असणार आहे? 4. मग आता 4 घातांकाचं पद याच्यामध्ये नाही. 4 घातांक असलेलं पद नाही तर त्याला 0 सहगुणक जोडायचा आणि ते पद निर्माण करायचं. आपण कसं बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ही बहुपदी कशी मांडणार आपण? 3m चा 5वा घात अधिक चौथ्या घाताचं पद येणार आता 0m चा 4था घात अधिक चौथ्या घातानंतर 3रा घात आहेच पद इथं 5m चा घन. आता याच्यानंतर 2रा घात, दुसऱ्या घाताचं पद नाही तर आपण शून्याचं तयार करायचं. 0m चा वर्ग वजा पहिल्या घाताचा आहे वजा 7m अधिक 0 घाताचं पण पद आहे 2. ही झाली स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रमाण रूपात बहुपदीची प्रमाण रूपात मांडणी. ही काय झाली? बहुपदीची प्रमाण रूपात मांडणी झाली. आता बहुपदी आपण प्रमाण रूपात मांडल्यानंतर हे स्टँडर्ड फॉर्म, पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडताना आपण काय करायचं? पहिल्यांदा घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडायची आणि जिथं जिथं ते उतरता क्रमांक मांडत असताना पद नाही तिथं शून्याचं पद तयार करायचं. आता स्टँडर्ड फॉर्म नंतर कोइफिशियंट फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म म्हणजेच सहगुणक रूप, यालाच काय म्हणतात? सहगुणक रूप. आता सहगुणक रूप म्हणजे काय? तर दिलेली बहुपदी पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायची आणि त्याचे ओळीनं सहगुणक मांडायचे कंसामध्ये, त्याला म्हणायचं सहगुणक रूप म्हणजे कोइफिशियंट फॉर्म. याची फक्त कोइफिशियंट मांडत जायचे आपण सगळ्यांचे. 3 0 5 0 0 5 0 वजा 7 चिन्हासहित लिहायचं आणि 2 अधिक 2 आहे, आपण अधिक चिन्ह काय लिहित नाही, याला म्हणायचं कोइफिशियंट फॉर्म. सहगुणक रूप, कोइफिशियंट फॉर्म सहगुणक रूप आहे. हे पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडायचं, त्याच्यानंतर कोइफिशियंट फॉर्म मध्ये आपण ही मांडायची. दिलेली पॉलिनॉमियल ही आपण मांडायची. पुढचा प्रश्न आहे राईट द गिव्हन पॉलिनॉमियल. ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. राईट द गिव्हन पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म अँड कोइफिशियंट फॉर्म. आपल्याला फक्त कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायला सांगितली तरी सुद्धा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ती मांडून घ्यावी लागते आणि मग आपल्याला त्याचे कोइफिशियंट हे लिहावे लागतात. आता ही पॉलिनॉमियल दिलेली आहे. पहिल्यांदा आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडायचं. जास्तीत जास्त घातांक कोण आहे? y चा 5वा घात, y चा 5वा घात अधिक बघा चौथा घात 2y चा 4था घात अधिक 3y चा 3रा घात. आता y च्या दुसऱ्या घाताचं पद नाहीये, तिसऱ्या घातानंतर काय आहे? एक पद जादा झालेला आहे आपलं बघा इथं. तीन y चा घन आता वजा 7y 1/2 होतं फक्त तिथं अधिक 1/2 अधिक 1/2. आता इथं y चा 5वा घात, y चा 4था घात, y चा 3रा घात, y चा पहिला घात आणि y चा 0 घात आहे. इथं y चा किती आहे? 0 घात. तर स्टँडर्ड फक्त घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपण मांडलेलं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडत असताना आपण y चा 5वा घात अधिक 5व्या घातानंतर 4थ्या घाताचं पद अधिक 2y चा 4था घात, आता 3ऱ्या घाताचं पद अधिक 3y चा 3रा घात अधिक दुसऱ्या घाताचं पद, पण इथं दुसऱ्या घाताचं पद नाही म्हणून आपण शून्याचं पद तयार करायचं. y चा 2रा घात वजा 7y अधिक 1/2 अधिक 1/2. आता बघा उतरत्या क्रमाने आहे
त्याचबरोबर सगळे 5 4 3 2 1 0 म्हणजे सगळे इंडेक्स तिथं आहेत, घातांक सगळे आहेत। आता पुढे आपल्याला सहगुणक रूपात लिहायचे आहे, म्हणजे कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचे आहे, त्याचे फक्त कोइफिशियंट लिहायचे, म्हणजे त्याचे सहगुणक। इथं सहगुणक दिसत नाहीये, म्हणजे 1 आहे, 2 3, इथं 0, इथं -7 चिन्ह विसरायचं नाहीये, आणि इथं +1/2, पण आपण अधिक चिन्ह काही लिहित नाही, चिन्ह नाही म्हणजे हे अधिक आहे एवढं लक्षात घ्यायचं। अशा पद्धतीनं स्टँडर्ड फॉर्म मध्ये, अशा पद्धतीनं आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे प्रमाण रूपात बहुपदी कशी मांडायची आणि सहगुणक रूपात बहुपदी कशी मांडायची हे या प्रश्नामध्ये आपण पाहिलेलं। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आपला काय आहे बघा, राईट द पॉलिनॉमियल, राईट द गिव्हन पॉलिनॉमियल इन इंडेक्स फॉर्म। इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक रूपात मांडायचं, म्हणजे ही सहगुणक रूपात दिलेली आहे बहुपदी, ती घातांक रूपात मांडायची। प्रॅक्टिस सेट मध्ये सेमीच्या पुस्तकात म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात शेवटचा प्रश्न जो आहे आपला तो त्यांनी स्टँडर्ड फॉर्मच असं म्हटलेलं आहे, तर तिथं इंडेक्स फॉर्म असं पाहिजे होतं, म्हणजे इंडेक्स फॉर्म मध्ये ती पॉलिनॉमियल कशी मांडायची हे आपण पाहायचं आहे। आपल्याला कोइफिशियंट दिलेले आहेत, कोइफिशियंटची संख्या मोजायची 1 2 3 4 5, 5 कोइफिशियंट आहेत, म्हणजे सहगुणक 5 दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा 1 न कमी त्याचा घातांक करायचा, त्याचा घातांक जास्तीत जास्त घातांक त्याच्यापेक्षा 1 न करायचा। 5 आहेत, म्हणजे पहिल्यांदा बघा आपण x घेऊया, चल कुठलंही घ्या, x घ्या, m घ्या, n घ्या, कुठलंही घ्या, 2x चा घातांकाला कितवा द्यायचा ते ठरवण्यासाठी 1 2 3 4 5 आहेत, सहगुणक 5 दिलेले आहेत, म्हणजे याचा घातांक किती असणार आहे, पहिल्याचा घातांक 4, 1 न कमी घ्यायचा, हे 2 त्याचा कोइफिशियंट सहगुणक लिहिलेला आहे आपण, वजा 1x चा घन अधिक 0x चा वर्ग अधिक 5x अधिक 6। आता हे आपण लिहिलेलं काय आहे, इंडेक्स फॉर्म, घातांक रूपात, घातांक वापरून घातांक कसा शोधायचा, इंडेक्स कसा शोधायचा, तर सहगुणक मोजायचे, त्याच्यापेक्षा 1 न कमी पहिल्याचा घातांक असणार आहे। इथं बघा 1, आता हे लिहित असताना बहुपदी 2x चा चौथा घात वजा 1 काढून टाका x चा घन अधिक, हे पद वगळलं तरी काय हरकत नाही, पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण मांडत असताना ते पद पण घेतोच, 0x चा वर्ग अधिक 5x अधिक 6, कारण कोइफिशियंट 1 हा नाही लिहिला तरी चालेल, 1 2 3 4 कोइफिशियंट दिलेले आहेत, सहगुणक 4 आहेत, म्हणजे पहिल्याचा घातांक हा 3 असणार आहे, वजा 2x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा 2x अधिक 2, m कुठलेही चल वापरू तुम्ही शकताय। म्हणजे अशा पद्धतीनं आपण या प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये हाऊ टू आयडेंटिफाय द पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल बहुपदी कशी ओळखायची, त्यानंतर टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, त्याचबरोबर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल आपण पाहिलेला आहे, आणि इंडेक्स फॉर्म आणि स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म कशा पद्धतीनं मांडायच्या बहुपदी हे आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलेलं आहे। आता आपल्याला आणखी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथं, त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिनॉमियल्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि क्वाड्रॅटिक कुठली त्यातली ओळखायला येते। क्वाड्रॅटिक म्हणजे घातांक 2 असले की क्वाड्रॅटिक, क्यूबिक म्हणजे घातांक 3 असले की क्यूबिक, आणि लिनियर म्हणजे घातांक 1 असलेली। त्याचनंतर बायनॉमियल, 2 पद असलेली बायनॉमियल, 3 पद असलेली ट्रायनॉमियल आणि 1 पद असलेलं मोनोमियल, अशा पद्धतीनं आपण प्रश्न 9वा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, सोपा प्रश्न आहे, आपण ओळखू शकतो। आता इथं आपण थांबू।